नमस्कार मित्रांनो, आज मंथनच्या परत नवीन भागामध्ये नवीन विषयाला घेऊन आपण आज भेटायला आलो आहेत। मंथन या माध्यमातून नेहमी आपण सामाजिक क्षेत्रावर चर्चा करतो, पण आज क्रीडा क्षेत्रावर थोडंसं बोलावं असं मला वाटतंय। एक जुनी म्हण आहे, खेलोगे कूदोगे बनेंगे, खेलोगे कूदोगे होगे खराब, पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब। ही ब्रीदवाक्य महाराष्ट्रात दुमदुमली किंवा या देशाच्या पटलावर दुमदवली आणि फक्त क्रीडा क्षेत्रापासून सर्वसामान्यांच्या मुलांना लांब ठेवण्यासाठी ही स्लोगन दिली गेली असावी बहुतेक। कारण त्यावेळेस जेवढे क्रीडा क्षेत्र होती, कुस्ती आणि कबड्डी सोडून बाकी ही सगळे धनाढ्य लोकांची क्रीडा क्षेत्र होती। त्यामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये शिक्षणाचं दूध पाजावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक पटलावर एक चांगल्या पद्धतीची पिढी घडावी या उद्देशाने बहुधा त्यावेळेस दिली असेल। पण पुढे चालून हीच उक्ती उलटी ठरलेली आहे की जेव्हा या उक्तीचा जो आज भावार्थ पाहिला तर राष्ट्रीय पटलावर किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलं घवघवीत यश आणि भवितव्य घडतंय ना, त्या भवितव्याशी आज आमची नाळ जोडल्या गेली पाहिजे। आज या नाळीशी आम्ही जर जोडल्या गेलो तर विकासाचे अनेक भाग आमच्या क्षेत्राशी जोडता येतील याची शाश्वती होऊ लागलेली। कारण आज बीड जिल्ह्याचा सुपुत्र सुमित धस हा चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये चमकू लागला आहे, पण तो एका चांगल्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे। त्याची घरातली पार्श्वभूमी खूप चांगली आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीचं त्याला पाहिजे त्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे बहुधा त्याची जी कारकीर्द आहे किंवा त्याची जी मेहनत आहे ती फलिताला श्रमसाफल्य होत आहेत। पण सर्वसामान्य मुलांचं काय, हाच मोठा प्रश्नचिन्ह आता समोर येतोय। कारण जर क्रीडा विभागाची जर परिस्थिती पाहिली तर वन मॅन आर्मीची परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यातल्या क्रीडा विभागाची झालेली आहे। या ठिकाणी एकच जिल्हा क्रीडा अधिकारीची पोस्ट भरलेली आहे, बाकीच्या सगळ्या तालुक्यातल्या क्रीडा अधिकाऱ्यांच्या हुद्दे हे पूर्णपणे रिकामे आहेत। आणि हे पूर्ण हुद्दे रिकामे असल्यामुळं सामाजिक दायित्वावर किंवा जिल्ह्याच्या किंवा राज्य पातळीवर जे होणारे खेळ आहेत ह्याच्यासाठी कशा पद्धतीने निवड चाचणी होत असेल, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत असेल, हा आमच्यासमोर विवेचनाचा विषय आहे। आज जवळपास खेड्यातला मुलगा हा खेड्यातच त्याची पायामुळं ही खुंटली चाललेली आहे। जशा पद्धतीनं की या जिल्ह्यात कितीतरी आंतरराष्ट्रीय खेळाडू असे घडलेले आहेत की ज्यांनी आपली कीर्ती या राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने उमटवली। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना आज एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून जरी मान असेल ना, तर त्यांच्या हातातून पिढ्या घडणं हे फार गरजेचं आहे। आणि एवढी मोठं स्पिरिट असताना, एवढं मोठी ऊर्जा असताना सुद्धा या क्रीडा विभागाचं या जिल्ह्यावर लक्ष नसल्यामुळं सगळी मेहनत ही फक्त पाणी ओतल्यासारखी आहे। म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी या परिस्थितीने या जिल्ह्याची अवस्था होऊन बसली। आज खऱ्या अर्थानं जेव्हा शालेय जीवनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना क्रीडाचे प्रशिक्षण मिळायला पाहिजे, ज्या पद्धतीने क्रीडाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, खेलोगे कूदोगे बनोगे नवाब, पढ़ो लिखोगे होगे खराब अशी परिस्थिती आलेली आहे। आज अनेक क्षेत्रामध्ये खेळाडूंसाठी खूप मोठी स्पर्धा ही निर्माण झालेली आहे। आज खेळाडू मिळत नाही आहेत, फक्त तुटपुंज्या लोकांना पुढं आणून सामाजिक परिस्थितीमध्ये क्रीडा क्षेत्रात त्यांचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न आज चालू आहे। हा प्रयत्न किती यशस्वी ठरेल, कारण की हे क्षेत्र काही कोणाच्या वशिलेशी किंवा लग्याशी असणारं क्षेत्र नाही आहे की इथं सगळं काही तुम्हाला क्रीडा मैदानातच दाखवावं लागतं। मैदानावरच केलेल्या कला कौशल्यावर तुमचं पुढचं भवितव्य आधारित असतं। त्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला बाकीच्या ठिकाणी वशिले किंवा लग्गे चालत असतील, परंतु क्रीडा क्षेत्रात तुम्हाला तुमच्यातलं शरीरातलं पाणीच
म्हणजे तुमच्या शरीरातली रगच दाखवून तुमचं भवितव्य घडू शकतं. मग अशा डोंगरी भागात अशा अडचणीच्या ठिकाणी जे खेळाडू घडतायत ना, त्या खेळाडूंना दिलेली मूठमाती या क्रीडा विभागाने सध्या बीड जिल्ह्यावर सुरू केलेली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथला पारंपरिक खेळ असलेला पारंपरिक असलेली कुस्ती आज फक्त नामशेषावर येऊन ठेपलेली आहे. कारण अनेक हिंद केसरी अनेक कुस्तीपटू या जिल्ह्याने दिले. महाराष्ट्र केसरी आहेत, हिंद केसरी आहेत, हिंद केसरीच्या लढ्यामध्ये उतरलेले लोक आहेत. परंतु आज या सगळ्या गोष्टींना फक्त ह्या गोष्टी फक्त इतिहास जमा झालेले आहेत. वास्तविकता ही नवीन पिढीसाठी क्रीडा क्षेत्र हे फक्त आता मोबाईलचंच खेळणं झालेलं आहे. त्यामुळं हे मोबाईलचं खेळणं मुलांच्या हातातून कधी इसकाटून त्यांना कधी मैदानावर त्यांच्या शारीरिक कवायती किंवा शारीरिक मेहनत घेण्यासाठी हे क्रीडा विभाग सज्ज होईल याच्यावरच प्रश्नचिन्ह आज मी उभा करतो आहे. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर सामाजिक परिप्रेक्षामध्ये जोपर्यंत बदन बचाव देश बचाव, बदन बनाव देश बचाव ही या प्रकारच्या घोषणा जोपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, तळागाळापर्यंतच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत हे विद्यार्थी घडणार कसे हो? आणि हे विद्यार्थी घडले नाहीत तर येणाऱ्या भवितव्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने मेरी कोम किंवा असे मेरी कोमसारख्या अनेक दुर्गम भागातून आलेल्या खेळाडूंना वाव मिळणार कसा? दुसऱ्या मेरी कोम घडवायच्या नाहीत का? दुसऱ्या मेरी कोमांना स्पर्धा द्यायची नाही का? पण ही सगळ्या गोष्टी आज फक्त कागदापुरत्या फक्त मर्यादित आहे. आज शालेय स्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा, शालेय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा होतात, फक्त त्या कागदावरच होत आहेत. एखादा संघ निवडायचा आणि त्यालाच पुढं पाठवायचं विभागीय पातळीवर आणि तो तिथूनच परत यायचा. हे अशा खूप काही संकल्पना चालू आहे. कारण काही तालुक्यातल्या तालुक्यात जी स्पर्धा निर्माण व्हायला पाहिजे, तालुक्यातली प्रत्येक शाळा या क्रीडा स्पर्धेमध्ये उतरली पाहिजे. या जर अनुषंगाने जर या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या ना तर निश्चितपणे एक चांगले खेळाडू सामाजिक पटलावर येतील. परंतु आज वास्तविकता हीच नैराश्याची झालेली आहे की चांगले खेळाडू आहेत कुठं, ह्या हातात दिवा घेऊन हुडकण्याची वेळ आलेली आहे. अशाच पद्धतीच्या अनेक बाबी आहेत की ज्या आज फक्त वेळेनुसार पडद्याआड जात आहेत. आणि पडद्याआड गेल्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये जी एक नवचैतन्य निर्माण व्हायला पाहिजे, एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा तयार व्हायला पाहिजे, एक चांगल्या पद्धतीचं विचार पोहोचायला पाहिजे, ती विचाराची धुरा आज सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचत नाही आहे. आज जेव्हा क्रीडा विभागाशी संपर्क केला जातो ना तर ह्या सगळ्या योजना फक्त कागदावर एकमेकाकडं हस्तांतरित होत आहेत. कोणीतरी कुठल्या तरी वशिल्याने कोणत्या तरी शाळेतल्या मुलांना विभागीय पातळीवर प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. त्या ठिकाणी त्यांचं किती नैपुण्य ते वापरतात, ते कितपत त्या स्पर्धेमध्ये टिकतात, हा ज्याच्या त्याच्या कसोटीचा प्रश्न आहे. परंतु ही जी स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा कुठंतरी उंचावली पाहिजे. आणि ही स्पर्धा जोपर्यंत निर्माण होत नाही, ही स्पर्धा तोपर्यंत तयार होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या विकासाला गती मिळणार नाही हेच निश्चित. तरी या क्रीडा विभागाच्या या आंधळं पीठ दळतं आणि कुत्रपीठ खातं या पद्धतीच्या धोरणाला कुठंतरी शासनाने लक्ष घालावं आणि सामाजिक परिप्रेक्षावर या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आजही तालुका गाव पातळीवर या क्रीडा क्षेत्राच्या विषयी जनजागृती करावी हीच विनंती. नमस्कार.